श्री नर्मदा पुराण अध्याय 51 दान धर्म प्रशंसा वर्णन। ओम नमो नर्मदाये। उत्तानपादने विचारले, हे ईश्वर, कोणत्या वेळी ते श्राद्ध व श्रद्धापूर्वक दान करावे आणि कोणत्या तिथीला त्या निमित्ताने यात्रा करावी तेही सांगावे। ईश्वर वदले, जसे सर्व इच्छा पूर्ण करणारे पुण्यदायक पितृतीर्थ आहे, तसेच शूलभेद तीर्थ स्नान दान तर्पण केल्यास पुण्यदायी आहे। विशेषतः सर्व युगाच्या मुख्य तिथीला श्राद्ध करावे। वत्स मन्वंतराच्या मुख्य 14 तिथी संबंधी ऐक। अश्विन शुक्ल पक्षातील नवमी, कार्तिकी द्वादशी, चैत्र तृतीया, भाद्रपद तृतीया, अष्टमी, आषाढी दशमी, माघी सप्तमी, श्रावण कृष्णाष्टमी, तसेच आषाढी पौर्णिमा, फाल्गुनी अमावस्या, पौष शुक्लातील एकादशी, कार्तिकी पौर्णिमा, फाल्गुनी पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा आणि ज्येष्ठ पौर्णिमा या मन्वंतराच्या अनंत फलदायी तिथी मानल्या आहेत। उत्तर दक्षिणायनच्या प्रारंभीही श्राद्ध करावे। कार्तिकी पौर्णिमा, माघी पौर्णिमा, वैशाखी तृतीया, चैत्री पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा, 4 अष्टंगात मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुनाच्या कृष्ण पक्षी अष्टमीला संक्रांत व्यतिपात योगात पितृश्राद्ध अवश्य करावे। सर्व श्राद्धाचा काळ शास्त्रानुसार आहे। या काळात दिलेले दान अक्षय मानले जाते। चैत्र शुक्ल पक्ष एकादशीला उपवास करून श्री विष्णूचरणी स्थित राहून रात्री जागरण करावे। धूप दीप नैवेद्य माळ अथवा चंदन आदी पूजा सामग्रीने श्री विष्णूंची जे पूजा करतात, शिवाय श्री विष्णू संबंधी कथा श्रवण करतात, ते विष्णुलोक प्राप्त करतात। जो ब्राह्मण ऋग्वेद यजुर्वेद सामवेद मंत्रात सांगितलेले सूक्त जपतो, तो सर्व पाप मुक्त होऊन विष्णुलोकात जातो। प्रयत्नपूर्वक प्रातःकाली ब्राह्मणाची विधिपूर्वक पूजा करून श्राद्ध करावे। नंतर शक्यतेनुरूप गाय, पृथ्वी, वस्त्र आदी वस्तू दान कराव्या। प्रलयापर्यंत त्याचे पितृगण तृप्त राहतात आणि श्राद्धाचे अनुष्ठान करणारा विष्णुलोकात जातो। त्यानंतर त्रयोदशीला गुहावासी लिंगाचे दर्शन करावे। पुन्हा श्री मार्कंडेयाद्वारा प्रतिष्ठापित श्री मार्कंडेयेश्वराचे दर्शन केल्यास मानव सर्व पापातून मुक्त होतो। उत्तानपाद राजाने विनवले, प्रभू, गुहेत परम सुंदर शिवलिंगाची ज्याने स्थापना केली त्यासंबंधी सर्व मला कथन करावे। ईश्वर वदले, मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय त्रैलोक्यात प्रसिद्ध आहेत। त्या ऋषीने दिव्य 1000 वर्षापर्यंत महाकठोर तप केले। योगाभ्यासाचा आश्रय घेऊन त्या श्री मार्कंडेय ऋषींनी गुहेत प्रवेश करून श्री मार्कंडेयेश्वर नावाच्या लिंगाची स्थापना केली। जो भक्तिपूर्वक स्नान करून इंद्रियांवर ताबा मिळवून उपवास करत रात्री जागरण करतो, प्रयत्नपूर्वक दिवा लावतो, त्याने भगवान श्री शंकराची पंचामृताने स्नान घालून विधिपूर्वक प्राप्त सामग्रीने यथाशक्ती पूजा करावी। ब्राह्मण आदीने स्वशाखेच्या मंत्राचा जप करावा। 8000 किंवा 108 गायत्री मंत्राचा जप करावा। नृपश्रेष्ठ हे सर्व करून तो जन्माचे फल प्राप्त करतो। चतुर्दशीला स्नान करून विधिपूर्वक पूजा करून सत्पात्र व्यक्तींची पारख करून दान केल्यास इच्छित श्रेय प्राप्त होते। त्याचे पितृगण निसंशय 12 वर्ष तृप्त राहतात। दान करता जिथे शाश्वत भोग प्राप्ती होते तिथे जातो। गुहेत प्रवेश करून शक्तिपूर्वक लोटक्रिया करावी। यामुळे नीलगिरीत जे पुण्य मिळते ते सर्व इथे प्राप्त होते। जो अमावस्या पौर्णिमेला शूलभेद तीर्थात श्राद्ध करतो, विशेषतः जो चैत्र महिन्याच्या अंती श्राद्ध करतो, त्याचे पुण्य फैलाईक। केदार क्षेत्रात तसेच गंगासागर क्षेत्रात स्नान दर्शन आदीने जे पुण्य मिळते आणि गंगा यमुना संगमात प्रयाग क्षेत्री अथवा गया आदी सर्व तीर्थांचे जे विशिष्ट पुण्यफल मिळते ते सर्व अमरकंटक पर्वत आदी तीर्थक्षेत्री सुद्धा प्राप्त होते। विधिपूर्वक मंत्रयुक्त जो पितृदेवांचे तर्पण करतो त्याच्या आधीच्या 10 व नंतरच्या 10 अशा 20 पिढ्या तरतात। नंतर दक्षिणेकडील मूर्तीस शुचिर्भूत होऊन शांतपणे न्यासपूर्वक 8 पुष्प अर्पण करावीत। शास्त्रात सांगितलेल्या 8 मानस पुष्पांनी दक्षिणमूर्ती श्री शिवाचे पूजन करावे। ते 8 पुष्प ऐक: वारिच, सौम्य, अग्नेय, वायव्य, पार्थिव, वानस्पत्य, प्राजापत्य आणि शिव पुष्प यांचे पृथक निर्णायक
वारीच पुष्प जल आहे, तर सौम्य पुष्प मध. तूप व दूध आहे. तूप दीप आणि आदी आग्नेय पुष्प आहे. चंदन आदी वायव पुष्परूप आहे. कंदमुळे आदी पार्थिव पुष्प आहे. फळ वानस्पत्य पुष्प मानले जाते. वेदशास्त्र, श्रुती आदीचे पठण, श्रवण आणि मंत्र जप आदी प्राजापत्याशिवाय वेद विषयक वासनांचा शिवपुष्प आहे. अथवा अहिंसा पहिले पुष्प, इंद्रिय निग्रह दुसरे पुष्प, दया तिसरे पुष्प, क्षमा चौथे पुष्प, पाचवे ध्यान पुष्प आणि तप हे 6वे पुष्प, ज्ञान हे 7वे पुष्प, सत्य 8वे पुष्प आहे. या पुष्पांनी देव संतुष्ट होतात. तपस्वी व ज्ञानी भक्तीने पूज्य आहेत. त्यांना छत्री पादत्रये दान करावे. त्यांचे पूजन केल्यास श्री ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव पूजित होतात. शूलपाणीत भक्तीने जाप जप्य करणारा मानव प्रलयापर्यंत स्वर्गलोकात निवास करतो. पंचामृत पंचगव्य म्हणजेच गोमय, गोमूत्र, गोघृत, गोदुग्ध, गोधादी, यक्षकंदर म्हणजेच कुंकू, अगरबत्ती, कस्तुरी, कापूर, चंदन, श्रीखंड तसेच नाना प्रकारच्या फुलांनी जे मानव श्री शंकराची पूजा करतात. रात्री दीपदान करून जागरण करतात. धूप दीप नैवेद्य देऊन कथापुराणांचे पठण आणि श्रवण करतात. तिथे बसून श्री सूक्त, पुरुष सूक्त, पाव माणूस सूक्ताचा जप तसेच वेदोक्त मंत्र आणि श्री रुद्र व बहुरूपात श्री शंकराची उपासना ध्यान करतात. त्यामुळे भगवान प्रसन्न होतात. ब्राह्मणाचेही भक्तिभावाने पूजन करावे. जो त्यांना पूजित करून प्रणाम करून नानाविध भोजनाने तृप्त करतो तो शिवलोकात पूजित होतो. जो ऋग्वेदांचे अग्नी मिळे पुरोहितम आदी मंत्राचा जप करतो ना, आणि जो यजुर्वेदी भक्तिपूर्वक रुद्र सूक्त, पुरुष सूक्त, शुक्र देवतांचे सूक्त, श्लोकाध्याय, ईर्षेत्व, द्वेजत्व इत्यादी मंत्रसमूह, ज्योतिर्ब्राह्मण, गायत्री सूक्त, मधुब्राह्मण, मंडल ब्राह्मण हे जपयोग जपतो. तसेच जो सामवेदी, देवव्रत, वामदेव इत्यादी मंत्रसमूह, पुरुष शर्भ आणि बृहद्रथंतर आदी सूक्तांचा भक्तिपूर्वक जप करतो तो मानव श्री महेश्वर देवांच्या निवासस्थानी जातो. या तीर्थात जो पाद प्रक्षालन आणि अभ्यंग स्नान करतो ना, त्याला भक्तिपूर्वक गोदानाने पुण्य या क्षत्रियाने संशय प्राप्त होते. जो तिथे मधुर खीर आदी भोजन ब्राह्मणाला देतो त्याला एका ब्राह्मणाला भोजन दिल्यावर करोड ब्राह्मण भोजन दिल्याचे पुण्य मिळते. जो तिथे उत्तम ब्राह्मणाला सुवर्ण, चांदी, वस्त्र आदी भक्तीने देतो त्याने देव, मनुष्य व पितृगणाला तृप्त केले असे समजावे. जो मानव इथे चंद्र सूर्य ग्रहणात भक्तिपूर्वक स्नान करतो, देवपूजन व विशेषतः जप होम करतो, वेदशास्त्र प्रारंभ योग्य ब्राह्मणाला यथाशक्ती दान देतो आणि जो अश्व, रथ, हत्ती, वाहन आणि पुरुष तुला गाडी सप्तधान्याने पूर्ण देतो, जो नांगर व तरुण बैल देतो तो सुद्धा तृप्तिदायक असतो. गाय, भूमी, तीळ, सुवर्ण आदी वस्तू सत्पात्री श्रद्धेने दान कराव्यात. अपात्र पुरुषाला कल्याण व उन्नतीची इच्छा असूनही किंचितही दान न देण्याचा विवेक बाळगावा. खरोखरच पृथ्वीचं सर्व जीवांना धारण करते, म्हणून धान्य संपन्न जमीन उत्पन्न उत्तम ब्राह्मणाला दान करावी. राजा, इथे गोदानाचे जे फल असते त्या संबंधही आता ऐक. जोपर्यंत वासराचे 2 पाय व मुख योनीतच असते, गाय गर्भभूमीवर सोडत नाही, तोपर्यंत ती पृथ्वी मानण्यायोग्य असते. कोणत्याही उपायाने ती ब्राह्मणाला समर्पित करावी. ज्याने श्रेष्ठ ब्राह्मणाला अशी गाय दिली त्याने समजा पर्वत, वन, अरण्यासह पृथ्वी दिली. नियमपूर्वक दिलेली श्रेष्ठ गाय वंशाच्या मागच्या पुढच्या 21 पिढ्या करतात. चांदीचे खूर व सुशोभित झुलीसहित अति दुभती गाय जो पुण्यात्मा सूर्यचंद्र ग्रहणात योग्य ब्राह्मणाला भक्तीने देतो, शेकडो वर्ष त्याच्या पुण्याची संख्याही जाणता येत नाही. हे राजा, सर्व दान मोजता येते, पण सूर्यचंद्र ग्रहणात दिलेले दानाची संख्या तर अगणित आहे. राजा, जिथे गाय आहे तिथे निसंदेह सर्व तीर्थे आहेत. जो मानव त्या तीर्थाचे पुन्हा स्मरण करत तिथे जातो अथवा जो तिथेच देहत्याग करतो तो श्री शंकराचा अनुचर होतो. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या
पूर्व भागातील दान धर्म प्रशंसा वर्णन नावाचा 91वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.